गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही सर्वजण? आम्ही इथे एकदम मजेत आहोत आणि आज आहे बुधवार. तर ॲक्च्युली सोमवारी आणि मंगळवारी मी काही जास्त फारसं केलंच नाही. मला घराचं आवरायचं वगैरे राहिलेलं होतं माझं, सो तेही नाही आवरलं कारण माझी तब्येत जरी ठीक होती तरी पण आळस आला होता खूप, कारण दिवाळीमध्ये खूप धावपळ वगैरे झाली. सो मी म्हटलं की जरा आरामातच आवरेल, 1-2 दिवस रेस्ट घेईल आणि मग. तर आज आहे बुधवार, कारण संडेला भाऊबीज झाल्यानंतर काल आणि परवा काही नाही केलं आणि दिवाळीचं वातावरण होतं घरामध्ये, म्हणजे असं डेकोरेशन वगैरे केलेलं होतं, तर ते खूप छान वाटत होतं. त्यामुळे म्हटलं राहू देत 1-2 दिवस अजून. सो परंतु आज मी काढून टाकेल डेकोरेशन वगैरे, कारण उन्हाने बाहेर खराब देखील होतं. बाहेरचं डेकोरेशन काढून टाकणार आहे. आणि आज मी माझ्या मैत्रिणींना बोलवलं आहे फराळासाठी. आणि माझ्या 2 मैत्रिणींचे म्हणजे एकीची आई आली आहे आणि एकीची सासूबाई देखील आल्या तिकडे. सो मी म्हटलं की त्यांनाही फराळाला बोलवलं जाईल त्यानिमित्ताने, कारण जेवण वगैरे जेवायला बोलवणार होते, परंतु सध्या मलाही टाईम भेटत नाही आहे, खूप बिझी झालं आहे. आणि बाळ राघव आता क्रॉलिंग करतो तर तो काहीच करून देत नाही आहे. जोपर्यंत क्रॉलिंग नव्हता करत तोपर्यंत मी सगळं काय मॅनेज करू शकत होते, त्याला एका जागेवर सगळं त्याचं पाहिजे ते देऊन. पण तो क्रॉलिंग करतो म्हणजे तो मला काहीच काम नाही करून देते. आत्ता माझे मिस्टर आल्यानंतर रात्री मला बरंचसं काम करायला लागतं, परंतु जेवढं मला त्याला पाहून करता येईल तेवढं मी करते. आणि आत्ता त्याला मी झोपवलं आहे, माझी आंघोळ झाली, हेअर वॉश केलं मी. देव्हाऱ्याचं वगैरे सगळं आवरायचं आहे मला, तर मग मी आता आवरून घेणार आहे. डेकोरेशनही काढणार आहे आते, तर देवपूजाही करायची आहे मला, क्लिनिंग वगैरे करायचं आहे. आणि राघव उठायला लागला होता, जर तो उठला तर माझं काम हळूहळू लांबेल, कारण तो झोपेपर्यंत. आणि मीही थकून जाते त्याच्या मागे पळून, मग मलाही असं वाटतं की थोडंसं रेस्ट घ्यावी. असं करता संध्याकाळ कधी होते समजतच नाही. सो आज तर मला भयंकर जास्त मूड आला आहे काम करायचा. सो मी आज पटपट झाडांना पाणी, ॲक्च्युली भयंकर मूड असो नाही तर नसो, परंतु झाडांना पाणी मी देते, कारण इकडे ऊन असतं खूप. सो झाडं लगेच सुकून जातात आणि त्यामुळे मग झाडांना पाणी द्यावं लागतं. आणि बाहेर जे वेल लावलेत तर तेही खूप छान आलेत आता. त्यातला एक वेल मी कमी केला आहे, सो त्यातले 3 वेल आहेत अजून, आणि अजून एक थोडेसे मोठे झाले की त्यातला एक कमी करेल अजून. सो 2च ठेवेल, कारण मला 3 लावले होते मी. दोडका लावला होता, सोबतच मी लावलं होतं कारल्याचा वेल आणि वालपापडी. संक्रांती घेवडा लावला होता, वालपापडी नाही. सो संक्रांती घेवडा उगलेला आहे आणि कारलंही मे बी उगलं आहे, परंतु दोडका काही उगला नाही. सो बघू आता काय काय ग्रो होतं आहे, किती होतं आहे. आणि मी आता तुमच्यासोबत शेअर करेलच यावेळी की काय काय येणार आहेत झाडाला, प्लांट येतील म्हणजे झाडाला शेंगा वगैरे लागतील, कारली वगैरे लागतील की नाही तेही. कारण याआधी मी एकदा ट्राय केलं होता, परंतु माझी बास्केट छोटी होती, त्यामुळे त्याला जे कारले येत होते तर ते पिवळे होत होते, थोडेसे मोठे व्हायचे, पिवळे व्हायचे. परंतु यावेळी मी मोठ्या बकेटमध्ये लावलं आहे, मोठी बकेट आहे, त्यात माती भरपूर घातली आहे. सो पाहूया काय होतं आहे ते. तर आता मी पटपट झाडांना पाणी देऊन घेते, डेकोरेशन काढून घेते, झाडून वगैरे घेते, कारण फ्रेंड्स येणार 4 वाजता. आणि आत्ता जवळजवळ 8-9चा सुमारास आहे, म्हणजे 8-9 वाजलेले आहेत. तर चला लागूयात कामाला. आणि राघवला मी झोपवलं आहे, परंतु तो सारखा उठतोय, बघूयात काय करतो आता तो.
आणि फुलांच्या माळा वगैरे काढून ठेवत होते, कारण खूप होत्या. असं नाही की सजावट लवकर काढायची का काढली म्हणून दिवाळीची, तर ॲक्च्युली राघव ओढतो, सो त्यामुळे मग मी म्हटलं काढून ठेवावे. आणि त्याचे पानं वगैरे गळतात तर तो खाण्याचा प्रयत्न देखील करतो. सो आतलं डेकोरेशन मी तसंच ठेवलं, फक्त बाहेरचं काढून टाकलं आणि माळा वगैरे काढल्या, बाकी काही नाही केलं. हॅलो, आणि तुम्हाला बोलले होते मी माझ्या फ्रेंड्सला आज बोलवलं आहे फराळासाठी, तर माझं क्लिनिंग वगैरे आवरलेलं आहे सर्व. आणि आता गावी यायचा टाईम झाला, 2 वाजून गेलेत. सो मी आता चपाती बनवते, मलाही भूक लागली. सो राघवला मी आता जस्ट झोपवलं आहे, कारण तो झोपला की मग मला काम करायला सुचतं. तर मी राहिलेली भांडी वगैरे भरपूर सारी होती, तर ती आता वॉश केली आणि चपाती बनवते, म्हणजे माझं काम आवरलेलं आहे. सो गाऊला घेऊन येऊ, आम्ही दोघेजण जेवण करू आणि त्यानंतर मग फ्रेंड्स येतील. सो आज तुमच्यासोबत शेअर करेल मी काय काय फराळात बनवलं आहे. जास्त काही बनवलं आहे, पण जेवढं काही बनवलं आहे तेवढं मी तुमच्यासोबत शेअर करेल. हॅलो, आणि आता माझा आवरलेला आहे. सो आता गाऊ येईल, तर गाऊ आल्यावर आम्ही तुझं जेवण करू. थोड्या वेळ मी आराम करते, कारण खूप पाय दुखायला लागलेत राघवच्या मागे पळून पळून. आणि तुम्हाला मी दाखवते मी कसं आवरून ठेवलं आहे माझं, जे तेमूवरून मी बास्केट मागवली होती, त्यामध्ये देवाचं सामान मी खूप छान ठेवलं, तुम्हाला दाखवते मी. आणि या कबर्डमध्ये ठेवलं आहे मी राघवच्या. सो इथे माझ्या मिस्टरांच्या वरती शर्ट्स आहेत सगळे, आणि इथे अशा प्रकारे सगळं देवाचं सामान माझं जे काही आहे तर ते या कबर्डमध्ये, या बास्केटमध्ये गेलं आहे, रांगोळी धरून वगैरे सगळं. सो अशा प्रकारे खूप छान, आणि काढायलाही खूप इझी आहे. तिकडे असतो, आणि इकडचं सगळं आवडलं होतं मी आत्ता. तिकडचंही आवडलेलं आहे, परंतु ते ठेवायला वरती अडकून सगळं नाही ठेवू शकत. सो असं खाली ठेवायला लागतं. तुम्हाला म्हटलं होतं माझ्याकडे माझ्या फ्रेंड्स आहेत, तर फ्रेंड आणि तिची आई आली आहे, तर बाकीचे अजून आले नाहीत. सो मी आता पोहे बनवलेत आणि फराळी देते, तर तुम्हाला दाखवते काय काय आहे. इथे मी शंकरपाळी, लाडू, चकली आणि शेव विकत आणली आहे मी. अशा प्रकारे आहे फराळ. आणि इथे पोहे बनवले, तर हे आयकेवरून आणलेले बोल आहेत अशा प्रकारे. आणि इथे अजून फ्रेंड्स येत आहेत, सो त्यांनाही बनवलेत मी. आणि ही आहे माझी मैत्रीण कृतिका, आणि तिची मम्मी आली आहे साऊथ इंडिया, बँगलोरवरून. तुला काय तुला काय राघू वेलकम 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 वेलकम. कम दोघीच आल्या. वैशाली ताई नाही आले ना, तयारी करते पोरी. ती बोलली 5 वाजता हे माझ्यासाठी फराळ. हाय सात्विक, श्रीमई, हॅलो हॅलो. फारसं छान झाला श्रीमईचं, कशी बघते पिल्लू. असं जास्त नको ना धरूस. हाय आत्या काय चिन्मयी म्हटली ना. आजीला आठवण येत असेल त्यांना, आहे ना. फराळ घ्या ना तुम्ही, खाल्लाच नाही फराळ काही. आप ले लो, फिर से ले लो ना, अभी नेक्स्ट ईयर बनेगी. दिवसभर नाही, 1-2 तास झोपते ती. नाही हा बस ना. हॅलो ताई पूर्ण वेगळी दिसते. अगं हा तुला एक विचारायचंय, ते साईबाबांची पालखी असते ना, मला कमेंट आली होती व्हिडिओला की आम्हाला दर्शनाला जर यायचं असेल तर आता कसं कळणार की कुठे आहे पालखी असं. ऍक्च्युली आता ती ग्रुप असतो, तो एक साई अनुग्रह ग्रुप आहे, त्याच्यामध्ये ऍड झाला.
आणि मग त्याच्यात रजिस्टर करायला लागतं. हां, त्या मेंबर्सलाच मग तिथे अलाव अलाव करतात. करतात. बाकी कोणी दर्शनाला जाऊ शकत नाही हा, आता. पण ते त्यांच्या ओळखीचे असतील ना तर मग असं ओळखीचे जाऊ असतील शकतात. तर. हां, तसं नाही कोणाला, म्हणजे माहीतच नाही होणार ते ना. साई अनुग्रह ज्यांना ऍड व्हायचं असेल ना त्यांचा नंबर मी देऊ शकते. अच्छा. मग रोज एक चॅप्टर रीड करायला लागतो त्यासाठी. हां, मग ते लोक कधीही कोणाकडे पण दर्शनाला जाऊ शकतात. ओके. मी आधी ज्यांची कमेंट आली आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट होतोय का बघते का. ए गाऊ काय. हो हो, बाय बाय. हॅलो. आणि आताच माझ्या मैत्रिणी गेलेल्या आहेत नाश्ता वगैरे करून. तर आता मी घर वगैरे झाडून घेतलं, देवाचा दिवा लावलाय आणि आता 7 वाजायला आलेत. सो राघव दूध वगैरे पाजलंय, झोपला नाही तो आता झोपेन, त्याला झोपवते आणि मग स्वयंपाक बनवते संध्याकाळचा. आणि आता पोहे वगैरे खाल्ले तर भूकही नाही, कारण सगळ्यांसाठी पोहेच बनवले होते. आणि खूप छान वाटलं ॲक्च्युली. फराळाचा बहाणा असतो, सगळ्यांना भेटायचं असतं एकत्र. तर अशा प्रकारे खूप छान वाटलं. आणि गाऊलाही पोहेच खायला दिलेत. आत्ता गाऊचा TV पाहायचं काम चालू आहे. आणि अशा प्रकारे इथे असं कालवण झालंय, सुट्टीचा रस्सा. काय रे, त्याला एकटं नाही सोडायचं त्याच्यावर. आणि अशा प्रकारे जेवणाची तयारी झाली होती. सुकटीचा रस्सा आणि भाकरी होती जेवणामध्ये, बाकी जास्त काही नव्हतं. हॅलो. आणि आमचं आत्ताच आवरलंय, तर जेवण वगैरे झालं आणि भांडे वगैरे देखील झालेत. राघव अजून झोपला नाही, राघवची मस्ती चालू आहे आणि आम्ही मूवी बघतोय. गाऊ झोपली कारण उद्या स्कूल आहे तिला. माझ्या मिस्टरांना वर्क फ्रॉम होम आहे, सो आज थोडंसं रिलॅक्समध्ये आहे आणि क्रॉलिंग करत आलाय तो. पिलू. आणि खूप जास्त क्रॉलिंग करतो, स्पीड जास्त वाढलंय त्याचं आता. तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.